मी माझ्या कुटुंब करताना छोटे कुटुंब मोठे कुटुंब विस्तारित कुटुंब हे सगळं आम्ही टाकलेलं आहे सर. आपण तिसरी चर्चेची पाठ्यपुस्तक अजून एकदा पहा, जरूर पहा. महत्वाची गोष्ट, मला जर पत्नीला रागावायचं असेल, मी रागावू नका म्हणत नाही, रागावायचं असेल तर मी पत्नीलाच रागावलं पाहिजे. आणि पत्नीला जर नवऱ्याला रागावायचं असेल तर ते नवऱ्यालाच रागवलं पाहिजे. पण होते काय सर, नवऱ्यावर राग करतात नाही तर बिचारा बालकाचा बळी जगसिंग साहेब वापरतात. त्या लेकराला ते बाळ एवढं गोंधळून जाते सर, ते चहा पिते अजून काय राहते, ते चहा पिते दूध पिते, पण आई काय म्हणते, पिंट्या चहा घे, त्या बाहेरच्या पिंट्याला ऐकू आम्ही बाहेरचा पिंट्या. पती पत्नीचं नातं असं सुंदर असावं सर. आपल्याकडे रामायणामध्ये जर दाखला आहे सर, मुंडे सर, दशरथ राजांनी अनेक घर बांधली, महाल बांधली, त्याला भवन शब्द आहे सर. त्यावेळेला घर बांधत होती, महाल आणि भवन शब्द आहे. त्याच्यामध्ये कोप भवन नावाचं घर त्यांनी बांधलं, महाल बांधला. रामायणामध्ये उल्लेख आहे सर की त्यांना बायकाच्या आपल्याकडे एकच ही अडचण, राग जर आला तर त्या घरात जायचे, त्या गोप भवनात जायचे आणि पत्नीला रागवायचे. गोप भवनाचं, मुलापुढे नाही, आजूबाजूच्या माणसापुढे नाही. कारण एकदा जर पत्नीची किंमत आम्ही जर मुलापुढे कमी करून टाकलो सर, तर त्या मुलांना काय वाटतंय, आई ही झाडकी पत्ती आहे, आईची काहीच किंमत नाही. मग ते पोरगे हळूहळू मोठं करायला की आईला रागवायला सुरू. आणि याच्या उलट जर आपण समजा आई समजा नाट्य घेऊन त्या तिच्या मोठ्या मुली जर धावत येत असेल त्या बाबाकडं, आणि सुंदर दृश्य जर ते बालक बघत असेल, ते बाबा तिथे शाळेत केंद्र करून काय तिकडे काही नाही, तिकडे काहीच नाही, ते निरीक्षण करते सर आणि अनुकरण करते. आणि त्यातून मग बाबाचा जिथं जमून तिथं पान उतारा करायला सुरू करतो. म्हणून नातं दोघांचं जे असं प्रेमळ असावं, घरात शांतता असावी आणि मुलांना आशा रीतीने वाढवावं. रागवायचं असतं मुलालाच रागवायचं, रागवायचं असतं पत्नीलाच रागवायचं, पण ती एकमेकाच्या समोर नाही, एकमेकाच्या समोर मुलं दुलं काढायचं. समजा कोंकवाड सरांच्या घरी गेलो मी, किंवा कोंकवाड सर मला घरी बोलवले, कोंकवाड सरांनी त्या पोराला ओढून आणून असं सर अभ्यास करणार बघा, आपण असं काही म्हणायचं नाही. मग ते काढून पडत सर, असं बघू जातो खूप मोठ्या चॅलेंज करते सर, आव्हान देते ते म्हणते तुम्ही किती दिवस सांगितले, मीच आहे कोण सांगते ते. म्हणून असं स्वयंपूर्ण वातावरण ठेवायचं. आपला राग, आपला क्रोध आहे, आपण आवरावं लागते. मी काली बोलता सांगितलं होतं, ह्या ज्या भावना आहेत, क्रोधाच्या भावना 3 सेकंद, 3 मिनिट, 3 तास, 3 दिवस, 3 महिने, जास्त 3 वर्ष ठेवायचे. याच्या पहिले ठेवायचं नाही, त्याला दूर करायचं, समायोजन करायचं, विसरायला शिकायचं, सोडून द्यायला शिकायचं, जाऊ द्या म्हणायला शिकायचं. आणि जग बदलण्याच्या पाठीमागे लागायचं नाही. जग असंच आहे, असंच राहणार. माझ्या सभासद मारलेला माणूस असा आहे, फक्त मी माझ्या स्वतःत बदल करून मी माझ्या सोबत सहकार्यासोबत, पत्नी असो, सहकारी असो, मुख्याध्यापक असो, कोणी असो, मी माझं कसं वागायचं मी ठरवायचं. समोरचा माणूस बदलावाचा जर आठच बदलत नाही, ते त्याच्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे विकार भरलेले असतात. कोणता दिवस कधी येईल, कधी जास्त उचल घेईल, काही सांगता येत नाही. म्हणून सर म्हणतात त्याप्रमाणे खूप आता ताणतणाव वाढलेला आहे, क्रोध करायला लागले, मालिकेचा परिणाम आहे, या मोबाईलचा परिणाम आहे, चिडचिड व्हायला लागली, सारखं मोबाईल मुलाच्या हातात आहे. त्यामुळे मेंदू सारखा तिथं गुंतल्यामुळे थोडस आपण मोबाईल काढून घेतला तरी मुलं चिडायला लागले, जेवायला तयार नाही सर, जेवायला तयार नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल सर, आपण मोबाईल बघून न बघता हातात पुस्तक घेऊन बसावं लागेल आपल्याला. आपण पुस्तक हातात घेऊन बसावं लागेल तर मूळ पुस्तक हातात घेणार आहे सर. ठीक आहे.